एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी, खाती वाटपामागचं खरं गणित, अजित पवारांनंतर बदललेलं सत्ता समीकरण. नमस्कार मित्रांनो, मराठी वर्ल्डवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यात सध्या एकाच नावाची आणि एकाच बातमीची चर्चा रंगलेली आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक आपल्याकडील महत्त्वाच्या खाती आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आणि तो निर्णय का घेतला, हा निर्णय नेमका काय दर्शवतो? ही केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरती तात्पुरती अर्थव्यवस्था आहे का, की यामागे काहीतरी मोठं राजकीय गणित दडलं आहे? शिंदेचा डाव फसतोय की शिंदेचा नवा प्लॅन काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया या ताज्या अपडेटपासून घडामोडीपासून. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील 3 अतिशय वजनदार आणि महत्त्वाचे खाते आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना दिली आहेत. सार्वजनिक बांधकाम खातं दादा भुसे यांच्याकडे, नगरविकास खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं उदय सामंत यांच्याकडे, तर गृहनिर्माण खातं शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलं. हे तिघही शिंदे गटातील अतिशय निष्ठावान आणि शिंदेचे राईट हँड मानले जातात, म्हणजे शिंदेचे हे अतिशय विश्वासू मानले जातात. म्हणजे मित्रांनो, पहिल्या नजरेत पाहिलं तर हा निर्णय एक उत्तम टीम लीडर म्हणून आपल्या सहकाऱ्यांना बळ देणारा वाटतो. पण स्वतःकडे सर्व सत्ता एकटून न ठेवता ती विकेंद्रित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पण राजकारणात जे दिसतं तेच नेहमी असतं असं नाही. राजकीय विश्लेषकांनी लगेचच या निर्णयाची तुलना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाशी करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा पर्यावरण खात्याची महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनी आणि अगदी आत्ताच्या शिंदे गटानेही कौटुंबिक प्राधान्य आणि घराणेशाही अशी जोरदार टीका केली होती. पण आता चित्र वेगळं आहे. शिंदे स्वतःची महत्त्वाची खाती स्वतःच्या कुटुंबाकडे किंवा मुलाकडे न देता आपल्या सहकाऱ्यांना देत आहेत. यामुळे एका गटाकडून शिंदे मोठेपणा आणि दिलदारपणा म्हणून याचं कौतुक होत आहे, तर दुसऱ्या गटाकडून एक अत्यंत सावध राजकीय रणनीती असल्याचं बोललं जातंय. मित्रांनो, शिंदेचं बरोबर आहे त्या अर्थाने. मागच्या नेत्यांनी जे चुका केल्या ते आपण कधीच नाहीत केल्या पाहिजे, हे देखील ह्यातून एक साध्य होऊ शकतं. पण मित्रांनो, खरा प्रश्न काय आहे, तर खरा प्रश्न हा आहे की हे अचानक का घडलं? 2 दिवसापूर्वी राज्याचा दौरा करून आलेले शिंदे अचानक आपले खाते का सोडतात? अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कारण पुढे केलं जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामाचा प्रचंड ताण असतो. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं, अनेक तांत्रिक बाबी हाताळणं, सभागृहातील चर्चेत सक्रिय राहणं, यासाठी जबाबदाऱ्याचं वाटप करणं ही एक व्यावहारिक आणि प्रशासकीय सोयी नक्कीच असू शकते. पण यामागे दुसरीही एक मोठी शक्यता दडलेली आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळ फेरबदलाची नांदी. गेल्या काही दिवसापासून अशी दबक्या आवाजात चर्चा होती की शिंदे आपल्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. म्हणजे शिंदे आपल्या मंत्र्यांच्याच कामगिरीवरती नाराज आहेत, अशी काही दिवसापासून दबक्या आवाजात चर्चा होती. आगामी निवडणुका आणि जनतेचा कल पाहता मेरिटवर काम करा, नाहीतर खाती बदलतील, हा अत्यंत कडक आणि अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी शिंदेने स्वतःपासून सुरुवात केली की मेरिटवर काम करा, नाहीतर खाती बदलतील, हा अत्यंत कडक आणि अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी शिंदेने स्वतःपासूनच सुरुवात केली आहे. जर खुद उपमुख्यमंत्री स्वतःची खाती सोडू शकतात, तर समाधानकारक कामगिरी नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला यापुढे सूट मिळणार नाही. हा एक स्पष्ट इशारा यातून दिला जात आहे. मित्रांनो, शिंदे साहेब हे हुशार माणूस आहेत. पण मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाची तिसरी आणि सर्वात संवेदनशील बाजू आपण पाहणार आहोत, ती म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रात अचानक बदललेलं सत्ता समीकरण. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं आणि राज्याच्या राजकारणात एक भली मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवारांकडे अर्थ खात्यासारखी राज्याची तिजोरी सांभाळणारी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. पण प्रश्न असा आहे की हे अर्थ खातं कायमस्वरूपी कोणाकडे जाणार? मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी स्वतःची खाती इतरांना देऊन आपण आता मोकळे आहोत आणि अधिक मोठी जबाबदारी पेलण्यास तयार आहोत, असा संदेश देत अर्थ खात्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू केलं आहे. असं वाटतं का तुम्हाला? हा सध्या राजकीय वर्तुळात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. यात आता येतो सर्वात वादग्रस्त आणि खळबळजनक मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत विरोधकांनी आणि विशेषतः रोहित पवार यांनी काही अत्यंत गंभीर विधान करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हा केवळ एक अपघात होता की त्यामागे काही राजकीय कट किंवा काळभैर होतं? CID आणि DGCAचा तपास सुरू आहे. या आरोपांना अधिकृत कोणीही पाठिंबा दिलेला नसला तरी दबक्या आवाजात याच्या चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. जर खरोखरच राजकीय तणाव आणि संशयाचं वातावरण इतकं वाढलं असेल तर एकनाथ शिंदे आधीच सावध झाले आहेत का? कारण यांच्यावरही अनेक बाजूंनी दबाव आहे. सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अजूनही टांगती तलवार आहे. पक्षातील काही नेत्यांवर आणि मंत्र्यांवर असलेल्या चौकशांचा ससेमिरा कुटुंबियांपर्यंत पोहोचू शकणारे राजकीय दबाव, हे सगळे मुद्दे शिंदेंवर अप्रत्यक्षपणे प्रचंड दबाव निर्माण करत आहेत. याशिवाय नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून आपल्या गटाला डावललं जातं असल्याची भावना शिंदे गटातील अनेक नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली होती. तुम्हाला आठवत असेल, मध्यंतरी काही वेळा त्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात समन्वय साधला गेला. पण या सगळ्या घटनांचे डॉट्स जर आपण जोडले तर एक अत्यंत वेगळं आणि गंभीर चित्र समोर येतं. आणखी एक शक्यता आपण नाकारू शकत नाही, ते म्हणजे 2024 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास स्पष्ट अनिश्चितता दर्शवली होती. आपण पक्षाबाहेरून सरकारला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र पक्षातील आमदारांचा वाढता दबाव आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह यामुळे त्यांना हे पद स्वीकारावं लागलं. त्यामुळे आजही ते पदापेक्षा पक्ष हिताला आणि महाराष्ट्राच्या हिताला महत्त्व देणारे नेते म्हणून आपली प्रतिमा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि त्यांची प्रतिमा सध्या तशीच दिसून येत आहे. अजित पवारांच्या अचानक जाण्यानंतर महायुतीचं सत्ता समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आता शिंदेची गरज भाजपाला पूर्वी इतकी राहिली नाही. या अत्यंत नाजूक परिस्थितीत स्वतःला बिन खात्याचा किंवा कमी खात्यांचा दाखवून त्यांनी कोणता राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे? एकीकडे आपला मोठेपणा दाखवायचा तर दुसरीकडे अतिशय सावध रणनीती आखायची आणि तिसरीकडे दिल्लीच्या आणि भाजपच्या दबावाचं राजकारण अचूकपणे हाताळायचं. या तिन्ही शक्यतांमधून नेमकं सत्य काय आहे? म्हणजे या तिन्ही शक्यतांमधून नेमकं सत्य काय आहे? यातून एक सत्य समोर येतं की शिंदे साहेब हे हुशार मनुष्य आहेत. ते कधी काय करतील कोणी सांगू शकत नाही. हे आपल्याला येणारा काळच ठरवेल की आता ह्यातून साध्य काय होणार आहे. पण प्रश्न कायम राहतो, शिंदे यांची ही चाल केवळ तात्पुरती प्रशासकीय सोय आहे की भविष्यात एखादी मोठ्या राजकीय भूकंपाची आणि फेरबदलाची ही सुरुवात आहे? ते खरोखरच राज्याच्या तिजोरीवर म्हणजे अर्थ खात्यावरती डोळा ठेवून आहेत का, की संभाव्य राजकीय दबाव, कोर्टाचा निकाल आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्वतःला आणि आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची ही एक मास्टर स्ट्रोक चालत आहे? मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट आणि निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिने अत्यंत निर्णायक आणि धक्कादायक ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक आहे की त्यांची माघार? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच डीप आणि इनसाइड स्टोरीसाठी आपल्या मराठी वर्ल्ड चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.